की हे जे चंदीगडचं उदाहरण आहे, चंदीगडला झालं काय, आपचे काही लोक निवडून आले, भाजपचे काही लोक निवडून आले, काँग्रेसचे काही लोक निवडून आले. याचं एकाला कुठलं स्पष्ट बहुमत नव्हतं. तिथं जे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती इलेक्शन कंडक्ट करायची, त्यांनी आपच्या लोकांचे आणि काँग्रेसच्या लोकांचे 8 मतं जी दिलेली आहेत ती वाद ठरवली. आणि वाद सगळ्यांच्या समोर मतपत्रिकेचं ते मत काढलं आणि त्याच्यावर खुली मारली आणि ते मत बाद केलं. आता हे 100% बेकायदेशीर कृत्य होतं. शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात जा. कोर्टात गेले आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला ताशेरे मारले. ती सगळी मतं ग्राह्य धरली आणि ग्राह्य धरून काल आपचा महापौर हा झाला. सत्तेचा गैरवापर कसा करतात याचं उत्तम उदाहरण हे चंदीगडचं होतं. आणि कोर्टाने त्या संबंधीची आपली तीव्र मतं मांडलेली आहेत. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने अपोजिशनला कसं बाजूला करता येईल हे प्रयत्न करतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.